न्यूज, एक पाऊल पुढे। नगरपरिषद कर्मचाऱ्यांची पत्रकाराला अरेरावी, जातीवाचक शिवीगाळ। कर्मचाऱ्यांना निलंबित करा, पत्रकारांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। परंडा, दिनांक 28। पत्रकार निसार मुजावर यांना फोनवर अरेरावीची भाषा करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरपरिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी परंडा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दिनांक एप्रिल 28 रोजी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा शहरातील मंगळवार पेठेतील मुजावर गल्ली परिसरात मागील 2-3 दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आली नसल्या याबाबत पत्रकार निसार मुजावर यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विचारणा केली असता सोंडगे यांनी अरेरावीची भाषा करत जातीवाचक शिवीगाळ केली आहे। नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी अशा प्रकारे कर्मचारी यांनी गैरवर्तन करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे। शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे असताना शिवीगाळ करण्यात आली आहे। या घटनेचा पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून संबंधित कर्मचारी जगदीश सोंडगे यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर या पत्रकार बुडे, आनंद घाडगे, प्रमोद भजनदास खर्डेकर, सुरेश वेदपाठक, अविनाश इटकर, विजय माने, मुजीब काजी, आशुतोष बनसोडे, प्रशांत मिश्रा, तुकाराम गंगावणे, आप्पासाहेब शिंदे, गणेश राशीनकर, सुहास मस्के, सचिन कुलकर्णी, विनय कुलकर्णी, शहाजी कोकाटे, निसार मुजावर, विजय मेहर, गोरख देशमाने, सदाशिव डाके, फारुख शेख, तानाजी घोडके, सुरेश बागडे, राहुल अर्जुन बनसोडे, वसाहेब गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, परंडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना पाठविण्यात आल्या आहेत। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। निवेदन पाठवतो आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करतो। पत्रकार निसार मुजावर यांनी घंटागाडी येत नसल्याची तक्रार नगरपालिकेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याकडे केली होती। ते सोडवण्याऐवजी जगदीश सोंडगे यांनी मुजावर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व त्या घटनेचा सर्व पत्रकारांनी आज निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन दिले। सोंडगे यांच्यावर प्रशासकीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने आज आम्ही सर्वजण केली आहे। राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच कुठलेही समजा इव्हेंट असतील, कार्यक्रम असतील, समस्या असतील त्या मांडण्यासाठी सतत पत्रकारांना फोन केले जातात किंवा सर्व पत्रकार त्या ठिकाणी त्या इव्हेंटची बातमी करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात। आणि परंडा शहरामध्ये काही समस्या असतील त्या समस्या देखील पत्रकारांना हमेशा त्या ठिकाणी निदर्शनाला आणून देण्याचं काम हे नागरिक करत असतात। अशाच प्रकारच्या ज्या काही घटना घडामोडी घडत होत्या त्या कचरा घंटागाडीच्या संबंधित, त्याच्यामुळे निसार मुजावर यांनी तर नगरपालिकेचा जो सोंडगे आहे त्याला त्यांनी विचार नाही केली की बाबा कचरा घंटागाड्या काय येत नाहीत। त्यावेळेस त्या सोंडगेंनी काय सांगायला पाहिजे किंवा असे प्रॉब्लेम आहे किंवा अशी समस्या आहे, मात्र हे त्या सोंडगेने सोडून दिलं आणि डायरेक्ट त्यांनी मुजावर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला। ही चुकीचं आहे। आणि पत्रकारांना जर तुम्ही धमक्या देत असाल तर मग सर्वसामान्य नागरिकांचं काय? अशा प्रकारे जर असे मुजोरी करणारा जर अधिकारी असं वागत असेल, कर्मचारी असे वागत असतील तर अशा मुजोर, अशा घमंडी अशा त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई ही व्हायलाच पाहिजे। आणि नाही झाली तर आम्ही पत्रकार पिटून उठू, पण त्याला त्याची जागा दाखवू। देशातील सर्व पत्रकार एकत्र येऊन माननीय तहसीलदार साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे। आज आम्ही पत्रकार आहेत, निसार मुजावर हे पत्रकार आहेत आणि ही जनता जनार्दन काय आपल्या गल्लीत शहरात काय झालं तर पत्रकारांना विचारते की अशी अशी अडचण आहे, तुम्ही काय करता पत्रकार असून। अशा दृष्टीनं निसारच्या गल्लीमध्ये 3-4 दिवस कचरा गाडी येत नव्हती, तर त्यांनी नगरपालिकेला लगेच फोन लावला आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या कचरा गाडीचं किंवा घंटागाडीची काय अडचण आहे हे समजावून नीट सांगता त्यांना अरेरावीची भाषा दिली आणि जातीवाचक त्यांना बोलले। हे कानावर आल्याच्या नंतर पत्रकाराचा संताप होणं गरजेचं आहे। आणि असं जर प्रत्येक पत्रकाराचा अवमान करायचा असेल
तरी हे चालणार नाही. यासाठी आम्ही सर्व तालुक्यातले पत्रकार एकत्र आलेलो आहेत आणि आज मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार साहेब यांना त्याला निलंबित करण्यासाठी कारवाई करण्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत. एवढंच. कचऱ्याची समस्या मांडणारे पत्रकार निसार मुजावर यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला, संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर नागरिकाचं, पत्रकाराचं समाधान करण्याच्या ऐवजी संबंधित सोंडगे नावाच्या कर्मचाऱ्यांनी जी अरेरावीची भाषा केली ती शहरातल्या सर्व नागरिकाचा अपमानास्पद त्यांना दिली गेलेली वागणुकीचे एक उदाहरण असू शकतं. त्यामुळं शहरात असलेला जो जातीय स्वरूप आहे आणि सर्वसामान्यांचं शंकेचं निरसन करणं ही त्या नगरपालिकेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं, पदाधिकाऱ्याची जबाबदारी असते, काम असतं. संबंधित अधिकाऱ्यांनी ही प्रश्न समजून घेतला असता आणि मुजावर यांना योग्य ते मार्गदर्शन केलं असतं, योग्य तो सल्ला दिला असता, त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असते तर हा वाद उपस्थित झाला नसता. एका सर्वसामान्य नागरिकाला, पत्रकाराला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली वागणूक या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आणि वारंवार अशा घटना होऊ नयेत म्हणून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी तहसीलदारांकडे केली आहे. निसार मुजावर यांनी जनतेची समस्या परांडा नगरपालिकेचे कर्मचारी सोंडगे यांच्याकडे फोनद्वारे मांडली होती किंवा कचरा भरपूर झालेला आहे, 3-4 दिवस झालं कचरा गाडी नाही, ते पाठवून कचरा उचलावा. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करून आरोग्याच्या भाषेत दमदाटी केली, जातीवाचक बोलले. त्यांचा आम्ही सर्व पत्रकार जाहीर निषेध करतो आणि संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे आम्ही करत आहोत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.